स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी भरती सुरू आहे त्या भरती संदर्भात वेगवेगळ्या बातम्या आपल्याला पाहायला मिळत आहे की 15 ते 18 हजार जागा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी येणार आहे. ही आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे आणि या आनंदाच्या बातमीमध्येच आपल्या विद्यार्थ्यांना ही खूप मोठी एक सुवर्ण संधी आहे. भावी शिक्षक होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता खरंच आनंदाची बातमी आहे. गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये नेमकं कोणत्या विभागाच्या कुठे जागा किती येणार आहे, ज्या गोष्टी मला माहिती आहे, माझ्यापर्यंत ज्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. उदाहरणार्थ त्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवलेला जो विदर्भातील जागांसंदर्भातील नागपूर विभागाच्या संदर्भात 3400 जागा ह्या टोटल आपल्यासाठी येणार आहेत हे सुद्धा मी सांगितलेलं होतं. आता त्याच पद्धतीनं ज्या गोष्टी माहीत झालेल्या काही जिल्ह्यांची माहिती आपल्याकडे आलेली आहे, जे रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांची माहिती आपल्याकडे आलेली आहे, जी जागा अपलोड झालेल्या आहेत त्यांची माहिती प्राथमिक असेल माध्यमिक असेल त्यांची जागा ज्यांच्या जागा आपल्याकडे आलेल्या आहेत. मग तो विभाग म्हणजे कोणता, तर प्रादेशिक विभाग जो आहे मराठवाडा. या मराठवाडा विभागातील काही 5 ते 6 जिल्हे आहेत. या जिल्ह्यांमधली काही जी माहिती आहे तसे टोटल 8 जिल्हे आहेत, परंतु 5 जिल्ह्यांची माहिती मराठवाड्यातील आपल्याकडे आलेली आहे. तर मराठवाड्यातील जे विद्यार्थी असतील किंवा इतरही महाराष्ट्रातील विद्यार्थी असतील जे कुठेही नोकरी करायला तयार असेल अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता ही आनंदाची बातमी आहे. तर काही जिल्ह्यांची जे काही जागा आहेत त्या जागा रिक्त किती आहेत हा जो आकडा झेडपीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला, आपल्याला माहिती मिळाली, त्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्यापूर्वी माझ्या चॅनल आपण पहिल्यांदा असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मोफत तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत. तर बघा, जालना जो जिल्हा आहे त्या जालना जिल्ह्यामध्ये 250+ जागा, 250 ते 300 जागा या जालना जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झेडपीच्या जागा आहेत, जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचा ज्यांना चांगला स्कोर आहे जालना जिल्ह्यामध्ये असेल किंवा मराठवाड्यात त्यांना उत्तम संधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यात 250+ जागा आहेत. नंतर दुसरा जो जिल्हा आहे तो नांदेड जिल्हा आहे आणि मला वाटते नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वाधिक जागा या वर्षी येऊ शकतात आणि त्या जागा आहेत, येऊ शकतात म्हणजे आलेल्याच आहेत, त्या आहेत प्राथमिक आणि माध्यमिकच्या दोन्ही जागा जर पकडलं तर आपण 700+ जागा या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. माध्यमिक आणि प्राथमिकच्या मराठी माध्यम असेल, उर्दू माध्यम असेल, कन्नड माध्यम असेल, हिंदी माध्यम असेल किंवा आपला इंग्रजी माध्यम असेल. विद्यार्थी मित्रांनो, हिंदी माध्यमाच्या अत्यंत कमी जागा आपल्याला पाहायला मिळतात, पण मराठी माध्यमाच्या इंग्रजी माध्यमाच्या जागा आपल्याला या ठिकाणी जास्त आहेत. प्राथमिक आणि माध्यमिकच्या जागा आहेत 700+ जागा, सर्वाधिक जागा मराठवाड्यात आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे, तिसरा जो जिल्हा आहे तो आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये 200 जागा या आपल्या शिक्षक भरतीमध्ये येणार आहेत आणि प्राथमिक आणि माध्यमिकच्या जागा आहेत. त्यात सायन्सच्या पण काही जागा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे, कारण विद्यार्थी कायम प्रश्न विचारतात की सर सायन्स आणि मॅथच्या किती जागा येतील. विद्यार्थी मित्रांनो, सायन्स आणि मॅथच्या हा प्रत्येक शाळेमध्ये जागा गरजेच्या असतात. 6वी ते 8वी 9वी 10वी पर्यंत आणि 11वी 12वी सायन्स आणि मॅथच्या जागा असतातच. त्यामुळे हे लक्षात घ्यायचं आहे की 6वी ते 8वी पर्यंतच्या जागा या सर्वाधिक जास्त जागा आपल्याला येणार आहेत आणि खाजगीच्या सुद्धा सायन्स आणि मॅथच्या जागा असणारच आहे. त्यामुळे तुम्हासाठी सुद्धा सायन्स आणि मॅथ विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोठी सुवर्ण संधी या ठिकाणी आहे. नंतर आहे हिंगोली जिल्हा. या हिंगोली जिल्ह्यामध्ये 100 जागा येणार आहेत. 100+ जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नंतर परभणी आहे, परभणीमध्ये सुद्धा 100 जागा आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा म्हणजे ही जी जिल्हे आहेत, जालना आहे किंवा नांदेड असेल, परभणी असेल किंवा लातूर असेल, हिंगोली असेल, या 5 ते 6 जिल्ह्यामध्ये आपल्याला जागा पाहायला मिळतात. या 200+ जागा 100+ जागा आपल्याला आहेत, पण सर्वाधिक जागा ज्या आहेत ना नांदेडमध्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्या म्हणजे 700+ जागा झेडपीच्या आणि माध्यमिकच्या इतर ज्या आहेत त्यांच्या सुद्धा जागा, नफा मनपाच्या सुद्धा जागा यात इन्क्लूड आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सुद्धा जागा इन्क्लूड आहे, हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. तर या ज्या जागा आपल्याला पाहायला मिळतात या मराठवाड्याच्या आहेत आणि मराठवाड्याच्या भोवताल जे विद्यार्थी असतील त्यांनी सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. आणि स्पेशली मराठवाड्यातील विद्यार्थी असतील किंवा प्रॉपर मी जे जिल्हे सांगितले जिल्ह्यामधले असतील तर त्यांना सुद्धा ही सुवर्ण संधी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं या ज्या जागा आहेत या 5 ते 6 जिल्ह्यांच्या जागांची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली होती. तुमच्याकडे जर काही अपडेट असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. तुमच्या माध्यमातून जर काही अपडेट माहिती असेल तर तुम्ही ग्रुपला जॉईन व्हा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या जे काही लिंक्स आहे त्यामध्ये टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्यावरती जॉईन व्हा. काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्की प्रश्न विचारा. मला कॉल न करता आपण मेसेज करू शकता, मेसेजचं उत्तर मात्र आपण देऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.